खोपोली. नमस्कार, मी बाबू पोटे. संवाद मराठीच्या वाद नवे संवाद या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नुकतीच खोपोली नगरपालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचे कवित्व संपत नसतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकाही राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांची मोठी ताकद आहे. यावेळी भाजपसुद्धा आपली ताकद पणाला लावणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली असून राष्ट्रवादी आणि शेकाप या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत. शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत युती करणार की खोपोलीप्रमाणे इथेही स्वतंत्रपणे लढणार हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीने आपले उमेदवार निश्चित केल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागलेत. दुसरीकडे सेना आणि भाजप मात्र या बाबतीत सध्या तरी पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळते. या निवडणुकीत नक्की काय होईल? मतदार कुणाला कौल देतील? पंचायत समितीवर सत्ता स्थापनेचे राष्ट्रवादीचे स्वप्न यावेळी तरी पूर्ण होईल का? भाजपकडून काही चमत्कार होईल का? शिवसेनेला आपले वर्चस्व कायम ठेवता येईल का? असे अनेक प्रश्न माझ्यासह तुमच्याही मनात आहेत. याच प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपचे तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे आहेत. पिंगळे साहेब, आपलं स्वागत. नमस्कार. शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी शिवसेनेचे नेते उल्हास भुरके सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. भुरके साहेब, आपलेही आजच्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. राष्ट्रवादीची भूमिका या निवडणुकीत नेमकी काय असणार आहे हे आपल्यासोबत शेअर करणार आहेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नरेश पाटील. पाटील साहेब, आपलेही या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात या विषयावरील स्पेशल रिपोर्ट. खोपोली नगर परिषदेची निवडणूक अनेक घडामोडींमुळे चर्चेत राहिली. मागील वेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने आणि विरोधी पक्षात असलेल्या शेकापने यावेळच्या निवडणुकीत मात्र आघाडी केली. तर राष्ट्रवादी आणि शेकापच्या नेत्यांना या निर्णयाविरोधात या पक्षातील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत भाजप आणि शिवसेनेत उड्या मारल्या. तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात सरकारमध्ये असलेल्या शिवसेना भाजपने खोपोलीत मात्र युती न करता एकला चलोचा नारा देत स्वतंत्र निवडणूक लढवली. विशेष म्हणजे खोपोलीत हीच गणतीत नसलेल्या भाजपनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. नंतर शिवसेनेनेही विजयासाठी कंबर कसली होती. निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. सत्ताधारी राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने लावून धरला होता. त्यामुळे खोपोलीची निवडणूक राष्ट्रवादीसाठी तशी अवघडच होती. मात्र याच राष्ट्रवादी आणि शेकापमधील नगरसेवकांना सेना आणि भाजपने पक्षात प्रवेश दिल्याने राष्ट्रवादी आणि शेकापने शिवसेना आणि भाजपवर पलटवार करण्याची संधी साधली. त्यामुळे या वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारतय याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. प्रत्यक्षात मात्र निकाल वेगळाच लागला. खोपोलीकरांनी आघाडीच्या उमेदवार सुमन अवसरमल यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घातली. तर दुसरीकडे मात्र जनतेने कोणत्याही एकाच पक्षाच्या हातात सत्ता न दिल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यामुळे खोपोली नगरपालिकेत नगराध्यक्ष आघाडीचा असला तरी सत्तेसाठी मात्र सर्व पक्षात चढाओढ पाहायला मिळाली. इकडे खोपोली नगरपालिका निवडणुकीत मिळालेले काठावरचे यश पाहून राष्ट्रवादी आणि शेकापने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाही आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय घेतलाय. तर शिवसेना आणि भाजप यांचे युतीबद्दल अद्याप तळ्यात मळ्यातच सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतंय हे पाहावे लागेल. आजच्या चर्चेची सुरुवात आपण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नरेश पाटील यांच्यापासून करणार आहोत. पाटील साहेब, खोपोलीची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक होतीये. राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून ही निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केली आहे. आपले उमेदवारी निश्चित झालेत. काय वाटतं, यावेळी तरी तुम्हाला यश मिळेल का? कारण मागच्या ज्या निवडणुकांचा आपण अनुभव घेतला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला म्हणावं तसं यश मिळालेलं नव्हतं. या निवडणुकांमध्ये तरी आपल्याला यश मिळेल का? काय वाटतं आपल्याला? या निवडणुकीमध्ये निश्चितच आम्ही यश मिळवण्यासाठी जोरदार प्रकारे प्रयत्न करणार आहोत. आणि या निवडणुकीला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष दोघंही एकत्रित त्या निवडणूक लढवण्याचं वरिष्ठ पातळीवरून ठरवण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही आघाडी करून या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि दोन्ही पक्ष जिल्ह्यामध्ये
एकत्रितरित्या लढत असल्यामुळं ह्या तालुक्यात सुद्धा आम्ही एकत्रितरित्या लढवून या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त यश संपादन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या निवडणुकीचा अनुभव घेता यावेळेस राष्ट्रवादीच्या जोडीला शेतकरी कामगार पक्ष आहे. दोन पक्षांची ताकद एकत्र झाली तर राष्ट्रवादीला यश मिळेल असं तालुकाध्यक्ष नरेश पाटील यांनी आपल्याला सांगितलं. आपण आता उल्हास बुरकेंकडे जाऊयात. बुरके साहेब, शिवसेनेची खालापूर तालुक्यात मोठी ताकद आहे, हे नाकारता येणार नाही. ग्रामीण भागात असलेली ताकद निवडणुकांच्या निकालांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले अनेकदा. मोठी ताकद असूनही आपल्याकडे उमेदवारीचा जो घोळ सुरू आहे तो काही संपायला तयार नाही आहे. निवडणुका काही दिवसावरती आहेत. असं असताना निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता असतानाही उमेदवारीचा घोळ काही मिटत नाही आहे. काय नक्की सुरू आहे? कधी हे सगळं संपेल आणि उमेदवार कधी जाहीर होतील? तसं आहे, निवडणूक अजून कार्यक्रम डिक्लेअर झालेला नाही आहे. एक 2-4 दिवसात कार्यक्रम डिक्लेअर नाही. आमच्या पक्षाची प्रोसिजर जी आहे वरिष्ठ लेवलला सगळं चालू आहे. उमेदवारांची चाचपणी, उमेदवारांचे मुलाखती या गोष्टी पक्ष लेवलला चालू आहेत. त्या झाल्यानंतर उमेदवारी डिक्लेअर होणारच आहे. उमेदवारी डिक्लेअर नंतर शिवसेना ही शिवसेना आहे. एकदा सुरुवात झाली का गोडधोड सुरू. म्हणजे पक्ष मोठा आहे, पक्ष वाढला आहे, अनेक लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे अनेक जण इच्छुकही असतील कदाचित. त्यामुळे हा विलंब होतोय का? नाही, इच्छुकांचे आहेच नसतं. प्रत्येक प्रभागामध्ये 7-7, 8-8, 20-20 अर्ज आहेत. त्याच्यामुळं विलंब होणारच ना. उमेदवारी साठी अनेक जण इच्छुक आहेत. एकाला उमेदवारी मिळाली, दुसरा नाराज होईल. शिवसेनेत ही परंपरा राहिली. विधानसभेला आपण ते 2दा पाहिले, 2 निवडणुकांमध्ये मागच्या. बंडखोरी होण्याची शक्यता आहे किंवा भीती वाटते म्हणून उमेदवार जाहीर केले जात नाहीत अशी चर्चा आहे. असं काय आहे का? असं काही नाही. उमेदवारीची कसे मुलाखतीच अजून झाल्या नाही. मुलाखतीची प्रोसिजर आता उद्यापासून सुरुवात आहे आमची. अच्छा, म्हणजे प्रक्रिया उद्यापासून चालू सुरू आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत आपल्यासोबत. भाजप खालापूर तालुक्यात स्वतंत्रपणे पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाते. खोपोली नगरपालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. माजी खासदार रामशेठ ठाकूर या ठिकाणी तळ ठोकून होते. मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. तरी खोपोलीत अपेक्षित असं यश भाजपला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. भाजपचे 3 नगरसेवक खोपोली नगरपालिकेत निवडून आलेत. तालुकाध्यक्ष साहेब, मला सांगा, तालुक्यात तशी आपली ताकद कमी आहे 2 पक्षांच्या तुलनेत. आपल्याला यश मिळेल आणि कसं मिळेल काय वाटतं आपल्याला? तर यश मिळेल नाही मिळेल ते शेवटी प्रयत्नावर अवलंबून असतं. खोपोली नगरपालिकेमध्ये आमच्याकडे काहीच नसताना नव्यानेच सगळ्या निवडणुकीचा घाट घातला गेला. भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ह्याच्यावर बळावर निवडणुकीला सामोरे गेली आणि असं असताना सुद्धा फार थोड्या फरकाने आमचा उमेदवार नगराध्यक्षाचा पडला. कारण 350-400 मतं म्हणजे खूप नव्हती. थोडी अजून मेहनत घेतली असती तोही उमेदवार निवडून आला असता. जिथे शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून येऊन शिवसेना 3 नंबरला राहिली आणि आमचे 3 नगरसेवक निवडून येऊन सुद्धा नगराध्यक्षाच्या उमेदवाराला 11,500च्या वर मतं मिळाली. हा आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे की मतदार हा वाढतोय. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर त्याच्यावर परिणाम झाला. आज तालुक्यामध्ये पण तीच परिस्थिती होती. 1-2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी थोड्याफार प्रमाणात होती, पण जेवढं पाहिजे तेवढं प्रमाण नव्हतं. आता या 2 वर्षामध्ये, या वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढण्याचा काम चालू आहे, वाढवण्याचं काम चालू आहे. त्यातमध्ये प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर, ते आमदारी आहेत, जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पक्षाची वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या हिशोबाने आम्हाला जर तसा पक्षाचा आदेश मिळाला तर त्याप्रमाणे आम्ही इथे निश्चित यश मिळवण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात ग्रामीण भागात पक्ष आपला वाढतोय. आपण एक उल्लेख केला, खोपोली नगरपालिकेत आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 11,500 मतं मिळाली. 3 नगरसेवक निवडून आले आपले. थोडीशी मेहनत कमी पडली खोपोलीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी, असं आपल्याला वाटत नाही का? थोडीशी जर मेहनत घेतली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. हो, मेहनत कमी पडली ना. आमच्याकडे तेवढे मोठे नेते पदाधिकारी तालुक्यामध्ये नव्हते. आम्ही आमच्याच ह्याच्यावर ती निवडणूक हे केली. शेवटी पनवेलवरून येऊन त्यांनी दिलेला वेळ आणि आम्ही इथं केलेली मेहनत या दोघांचा कुठंतरी थोडा कमी प्रमाणामध्ये हे झाला, प्रयत्न कमी पडले. खोपोलीतल्या जे काय वातावरण आपण तयार केलं होतं त्याचा फायदा आपल्याला ग्रामीण भागात होईल असं वाटतं का? त्याचा फायदा ग्रामीण भागामध्ये होईल, कारण प्रयत्न इथं जर कमी पडलेत तर ग्रामीण भागात आम्ही जे उमेदवार देऊ ते निवडून आणण्यासाठी तिथे प्रयत्न कमी पडणार नाहीत. याची काळजी घेऊन आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाऊ. थोडक्यात भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे आपल्याला कदाचित तिरंगी सामना पाहायला मिळू शकेल खालापूर तालुक्यामध्ये. पाटील साहेब, राष्ट्रवादीने जवळजवळ आपले उमेदवार निश्चित केलेत. निवडणुकीची आपण तयारी सुरू केली. आपले उमेदवार प्रचाराला लागलेत. ज्यांना आपण इच्छुक म्हणून जाहीर केले ते सगळे प्रचाराला लागलेत.
आपण मगाशी उल्लेख केलात, शेका पक्षावर आपली आघाडी असणार आहे, जी खोपोली नगरपालिकेतही आपल्याला पाहायला मिळाली होती. या सगळ्या प्रक्रियेत आपले उमेदवार प्रचार करत असताना शेका पक्ष मात्र कुठे दिसत नाही आहे. काय कारण आहेत नेमकी? अशी चर्चा आहे की शेका पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी पाहिजे, उमेदवारीसाठी काही कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि त्यामुळे थोडीशी नाराजीची भावना आहे असं दिसतंय. याचा परिणाम निवडणुकीवर होईल का? नाही, असं नाही आहे. खरं असं आहे की शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या आघाडीच्या ज्या चर्चा आहेत या सुरू आहेत आणि त्या अंतिम टप्प्यात आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष असल्यामुळे मी जो फिरत आहे तो इच्छुक उमेदवार जरी असलो तरी पक्षाचा अध्यक्ष या नात्याने पक्ष कामासाठी, पक्षवाढीसाठी तालुक्यामध्ये मी फिरत आहे. त्यामुळे आघाडीचा जो निर्णय होईल आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही एकत्रितरित्या या प्रचाराला सुरुवात करू. सध्या कोणीही आपली उमेदवारी अधिकृतरित्या घोषित केलेली नाही आहे. फक्त एक खरिवली पंचायत समितीची उमेदवारी बंधू मलबारी यांना अधिकृतरित्या घोषित केली आणि ते कामाला लागलेले आहेत, ही गोष्ट खरी आहे. आणि इतर ज्या उमेदवारी वार्डातल्या आहेत त्या साऱ्या उमेदवारी घोषित एकत्रितरित्या आघाडीच्या नेत्यांकडून होईल. त्यानंतर आम्ही आघाडीचे सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जाऊ. थोडक्यात राष्ट्रवादीचे जे काही इच्छुक उमेदवार म्हणून फिरत आहेत त्यांना आपण काय घोषित केलेलं नाही, एक अपवाद वगळता. परंतु समजा जर का काही तालुक्यातल्या 8 पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत, एखादी जागा शेका पक्षाच्या वाट्याला गेली, तिथे राष्ट्रवादीचा जर का कार्यकर्ता इच्छुक उमेदवार असेल आणि ती जागा जर शेका पक्षाच्या वाट्याला गेली तर आपली भूमिका काय असेल, पक्षाची भूमिका काय असेल? आघाडीचा जो निर्णय आदरणीय तटकरे साहेब असतील, लाड साहेब असतील, जयंत पाटील असतील, विवेक पाटील असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते मंडळी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे तालुक्यातील नेते मंडळी असतील, हे एकत्रितरित्या जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील. थोडक्यात अजून आघाडी झाली नसल्यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार आपल्याला तालुक्यात लोकांशी संपर्क करताना दिसत आहेत. खोपोली नगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसापूर्वीच झाली. खोपोलीत शिवसेना आणि भाजप हे 2 पक्ष वेगवेगळे लढले. त्याचा परिणाम निकालावर झालेला आपल्याला पाहायला मिळाला. जर हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते, स्थानिक नेत्यांनी आपला इगो बाजूला ठेवला असता तर निकालातील चित्र नक्की वेगळं असतं. भाजपचे तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे इथे आहेत. काय वाटतं पिंगळे साहेब, आपल्याला जर एकत्र लढले असते आपण, शिवसेनाने आपण, तर काय चित्र असतं? तसं एकत्र लढलो असतो तर चित्र नक्कीच बदललेलं असतं. परंतु परिस्थिती अशी आहे की तसंच भारतीय जनता पार्टी एकटी लढली, RPI त्यांच्याबरोबर होती. म्हणजे एक तसं पाहिलं तर बॅनरवर आम्ही एकत्रच होतो. पण शिवसेनेचं तसं नव्हतं. शिवसेनेने काय केलं, शिवसेनेने आतूनकडे काँग्रेसची युती केली, एका ठिकाणी राष्ट्रवादीला बरोबर घेतली, तर तिसऱ्या ठिकाणी अजून कोणाची युती केली. अशा पद्धतीने शिवसेनेने तिथेशी आतून सगळ्या हे करून निवडणूक लढली. पण भारतीय जनता पार्टी एकला चलोच्याच भूमिका होती. जर हे दोन्ही पक्ष एकत्र असते तर नक्कीच तिथे चित्र बदललं असतं. आज नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असता, सत्तेमध्ये सगळे नगरसेवक शिवसेनेचे असते, परंतु कुठेही त्यांनी थोडासा पण मनाचा मोठेपणा दाखवला नाही. त्याच्यामुळे ही आजची परिस्थिती आहे. परंतु शिवसेनेने सुद्धा ही निवडणूक स्वतंत्रपणे लढली. त्यांना 10 नगरसेवक खोपोलीच्या इतिहासात म्हणायला काय हरकत नाही. पहिल्यांदाच शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आलेत. नगराध्यक्षपदाचा त्यांचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर जरी फेकला गेला असला तरी 10 नगरसेवक ही मोठी जमेची बाजू आहे. बुर्गे साहेब, मला सांगा, भाजप जर आपल्याबरोबर असता खोपोलीत तर आपल्याला त्याचा फायदा झाला असता का शिवसेनेला? हो, झाला असता ना, प्रश्नच नाही. पण कसं पक्षाच्या ह्याच्यावर मी कुठला पदाधिकारी नसल्यामुळं त्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं होईल. पक्षाच्या ह्याच्यावर मी बोलू शकत नाही. थोडक्यात 2 पक्ष जर एकत्र असते तर त्याचा कदाचित फायदा नक्कीच झाला असता. खोपोलीत चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठा फरक आहे. 3 तुम्ही पक्षाचे प्रमुख लोक तालुक्यातले इथे नेते मंडळी इथे आहात. खोपोली शहर आणि ग्रामीण मतदारांमध्ये जो फरक आहे त्याचा विचार करता पिंगळे साहेब, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? आज परिस्थिती अशी आहे की सत्ता केंद्रात पण भारतीय जनता पार्टीची, महाराष्ट्रात पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि अशी परिस्थिती असताना लोकांना आज खऱ्या अर्थाने विकासाची गरज आहे. आणि जो आज शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी या दोघांच्या युतीतून सध्या जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे. मागच्या याच्यामध्ये शिवसेना ताब्यात होती,
आत्ता राष्ट्रवादी ताब्यात आहे. या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर जनतेने सगळ्यांना आजमावलेलं आहे. कोण काय करतंय, कोण काय करत नाही, हे सगळं आजमावलेलं आहे. आज आमची सत्ता जिल्हा परिषदमध्ये नसताना सुद्धा माझ्यासारखा एक तालुका अध्यक्षावर भारतीय जनता पार्टीची मदर असताना तालुका अध्यक्षाला जो काही अधिकार भारतीय जनता पार्टीने दिला, त्या अधिकाराचा उपयोग करून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुका अध्यक्षांनी जिल्हा नियोजन असेल किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा सरकारच्या माध्यमातून जी कामं असतील ती आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये 2-2, 3-3 कोटीची कामं आणण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून केला. जिथे जिल्हा परिषद यांच्या ताब्यात असताना जे यांना शक्य झालं नाही ते आम्ही या 6 महिन्यामध्ये आम्हाला दिलेल्या अधिकारातून आम्ही जनतेला दाखवून दिलेलं आहे. तर जनतेचं म्हणणं असं आहे की जर समजा आज त्यांच्याकडे कुठलाही लोकप्रतिनिधी निवडून आलेला नाही, जिल्हा परिषदला नाही, पंचायत समितीला नाही, तरी यांच्याकडे काम करण्याची पद्धत आहे, हे काम करू शकतात, सत्तेचा उपयोग सामान्य नागरिकांसाठी करू शकतात. तर यावेळेला नक्की जनता आमच्या पाठीशी उभी राहील. आम्हाला कुठेतरी जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये शिरकाव करण्यासाठी जनता आम्हाला मदत करेल, एवढंच मी इथं या माध्यमातून सांगतो. मगाशी पिंगळे साहेबांनी मी जो प्रश्न विचारला होता तोच भुर्गे साहेब तुम्हाला विचारतो. शहरी आणि ग्रामीण भागातील जे मतदार आहेत त्यांच्यात आपल्याला फरक पाहायला मिळतो. ग्रामीण भागातले मतदार वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असतात. शिवसेना या मतदारांसमोर निवडणुकीला सामोरे जाताना कोणते मुद्दे घेऊन सामोरे जाईल? 20 वर्ष पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. जिल्हा परिषद 4 सीट शिवसेनेकडे होत्या. त्याच्यानंतर ह्या 20 वर्षामध्ये जो केलेला शिवसेनेने विकास, प्रत्येक गाव वाडी तिथं शिवसेनेचा विकास झालेला आहे. या मुद्द्यावर शिवसेना जास्त करून निवडणुकीचे सामोरे जाणार आहे. आणि गेल्या 20 वर्षात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत असल्यामुळे जी काही विकास कामं झाली ते मुद्दे घेऊन आपण सामोरे जाणार. पाटील साहेब, मला सांगा, आपल्याकडे जरी राज्यात आणि केंद्रात सत्ता नसली तरी जिल्हा परिषदेमध्ये जसं पिंगळे साहेबांनी मगाशी उल्लेख केला, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आहे, इथले आमदार राष्ट्रवादीचे आहेत. आपण कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार? निश्चितच जेव्हा निवडणुकीला सामोरं जाणार आहोत त्यावेळी आपण या विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. खालापूर तालुक्यामध्ये आमदार लाडसाहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झालेली आहेत. गावोगाव जे छोटे मोठे रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, सामाजिक सभागृह असतील किंवा वाडी वस्तीवरचे रस्ते असतील, अशा साऱ्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत, या साऱ्या गोष्टी आम्ही निवडणुकीमध्ये जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच आम्ही जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रितरित्या असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून जी कामं झालेली असतील त्या विकासाच्या कामाच्या जोरावरतीच आम्ही जनतेला सामोरं जाणार आहोत. एकंदरीत विकासाचे मुद्दे घेऊन निवडणुकीला आगामी आपण सामोरे जाणार आहोत असं नरेश पटेल यांनी आपल्याला सांगितलं. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे, परंतु आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. आपण आता एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी. परत लगेच येऊन घे. ऐतिहासिक वारसा असलेल्या रायगड जिल्ह्याने कृषी, पर्यटन, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. JNPT, ONGC, MIDC, एक्सप्रेस वे आणि कोकण रेल्वेमुळे तर रायगडची महती आता साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलीय. अशा बहुसंपन्न रायगडातील सर्व घडामोडींचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही झालो आहोत सज्ज. हे आहेत आमचे रायगड जिल्ह्यातील शिलेदार. दिनेश पाटील खालापूर, प्रवीण जाधव खोपोली, मनोज भिंगारडे पनवेल, विरेश मोडखरकर उरण, किरण बाथम मुरुड,
राकेश खराडे रासायनिक, राजेश भोसतेकर अलिबाग, संजय गायकवाड कर्जत, मिलिंद कदम माथेरान, धम्मशील सावंत सुधागड, दीपक शिंदे महाड, शैलेश पालकर पोलादपूर, अजय कदम माथेरान, शशिकांत मोरे रोहा, प्रवीण गोरेगावकर माणगाव, अमोल जंगम म्हसळा, सावंत तवसाळकर श्रीवर्धन, विशाल विकारी लोणावळा, अजय गायकवाड नेरळ. तर रायगडातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त संवाद मराठी. पारदर्शकता हीच विश्वासार्हता. शेती बागा माडाची गवाडी, नवरीला घुंगराची गाडी, जशी राजा राणीची गजोडी, नवरीला चांदण्याची साडी. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके, नव्या जुन्या आठवणी भास परके, दारी सरंगीचे सूर दाटे मनी हुर हुर, चाले विरहाचा पुढे वारसा. फुलमाळा मंडपाच्या दारी, झालरीना सुखाच्या किनारी, नवी नाती ओळखीची सारी, सपनाची दुनिया गण्यारी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खालापूर तालुक्यातील 3 प्रमुख राजकीय नेत्यांबरोबर आपण आज चर्चा करतोय. चर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण नरेश पाटील यांच्याशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की विकास कामांचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. त्याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे. खालापूर तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आपल्याला पाहायला मिळते. भाजप आणि शिवसेना सत्तेतले पक्ष आहेत, तर राष्ट्रवादीचा आमदार आहे. या तीनही पक्षाचे लोकप्रतिनिधी या मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करतायत असा आरोप होतोय. याचा परिणाम येत्या निवडणुकीवर होईल अशी दाट शक्यता आहे. पिंगळे साहेब, काय वाटतं आपल्याला, रस्त्यांची अवस्था आणि त्याचा सगळा परिणाम आपल्या आगामी निवडणुकीवर होईल का? रस्त्याची अवस्था म्हणण्यापेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला असता तर ती नक्कीच कामं मार्गी लागली असती. पण आम्ही आमच्या पद्धतीने जेवढा पत्रव्यवहार करून जेवढं काय IRB असेल किंवा BWD असेल यांच्या संपर्कात राहून आम्ही कमीत कमी आता रस्त्या जो सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे चालूच आहे तो प्रयत्न. आताच आमच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून चावणीचा जो रस्ता आहे गावधनवाडी, चावणी ते बावधनवाडीचा रस्ता, तो 3,70,00,000चा रस्ता मुख्यमंत्री सहायता निधीतून ह्याच महिन्यामध्ये आम्ही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन केलं. आमदार सुरेश लाड साहेब त्यावेळेला उपस्थित होते. म्हणजे हा सगळ्याचा आढावा घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने आता जेवढे काय मोठमोठे रस्ते आहेत, किंवा खारपाडा रोड असेल किंवा तुमचा पळसदरी मार्गे गेलेला जो शेलूपर्यंतचा रस्ता आहे नाशिक हायवे, तो तर त्याची परिस्थिती अशी की MMRDने तो रस्ता बनवला आणि IRBच्या ताब्यात दिला. पण IRB आणि MMRD यांच्यामध्येच सुसंवाद नसल्याकारणाने त्या रस्त्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे.
आम्ही आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्या रस्त्याचा लवकरात लवकर तो रस्ता सुस्थितीमध्ये चांगल्या प्रकारचा तयार व्हावा हे आम्ही आज त्याच्या प्रयत्नात आहोत की जेणेकरून आज जी दोघांकडे ढकलण्याचं जो काम चालू आहे IRB आणि MMRD, तर दोघांची चर्चा करून नक्की आता कोण त्याचा पालक ह्या अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्र्यांशी हा विषय मांडून तो रस्ता चांगल्या प्रकारे कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला वेळ दिला जनतेने, आम्ही त्याप्रमाणे आता त्याचा फायदा लोकांसाठी करून देतोय. बुरके साहेब, आपण काय सांगाल, रस्त्यांची जी अवस्था आहे त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होणार नाही का? नाही होणार. काय आता हे महाराष्ट्र शासनाचे जे योजना आहेत आणि रस्त्याची पावसामुळे खराब झालेले आहेत, याची डागडुजी चालूच आहे ना, त्याचा परिणाम काय निवडणुकीवर होईल असं वाटत नाही. जिल्हा परिषदेचे सुद्धा काही रस्ते आहेत, त्यांची अवस्था खराब आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते तर मला तर वाटतं सुस्थितीत आहेत. कोणता जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता? हे सगळे BNC आणि PWDचे रस्ते आहेत. आणि निवडणुकीवर एकंदर काय परिणाम होईल रस्त्याचा असं आपल्याला वाटत नाही. तालुका अध्यक्ष नरेश पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, काय वाटतं आपल्याला, ह्या सगळ्याचा परिणाम निवडणुकीवर होईल का? नाही, कसं आहे, एकतर रस्त्यांची ज्या अवस्था आहेत याला दोन कारणं आहेत. एकतर आपल्या कोकणामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते फार मोठ्या प्रमाणात होतं. दुसरी गोष्ट, काही इंडस्ट्रीयल एरियातले रस्ते आहेत, ते रस्ते ज्यावेळी इंडस्ट्रियल एरियातले बनवले जातात त्यावेळी त्यांची कॅपॅसिटी बनवल्याची 8 टनाची असते आणि त्याच रस्त्यावरून 40-50 टनाच्या गाड्या जेव्हा चालल्या जातात तर त्यामुळे त्या रस्त्यांची अवस्था फार बिकट आहे. या साठी आपल्याला सांगता येईल आपला ताकई आडोशी रस्ता किंवा सावरोळी खारपाळा रस्ता, हे जे रस्ते आहेत हे नेहमी नादुरुस्त होत असतात. यासाठी आता एकनाथराव माझे चांगले मित्र आहेत, तर त्यांनी मगाशी सांगितलं की ह्या रस्त्यांच्या निधीसाठी लोकप्रतिनिधींनी इथल्या स्थानिक पाठपुरावा करायला पाहिजे. तर निश्चितच लाडसाहेब यासाठी नेहमी पाठपुरावा करत असतात. मग तो MMRDAचा निधी असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाचा निधी असू द्या, त्यासाठी ते रस्त्यांच्यासाठी नेहमी पाठपुरावा करत असतात. परंतु निश्चित ज्या अडचणी आहेत, मी सांगितल्याप्रमाणे ज्या हेवी व्हेकल ज्या चालतात, तर त्यासाठी आपल्याला शासनाकडे काहीतरी निश्चित त्याचं ठोस धोरण ठरवावं लागेल की जिथे 40-50 टनाच्या गाड्या चालतात, त्या गाड्या एवढ्या टनाच्या चालत असताना आपण 8 टन कॅपॅसिटीचे रस्ते बनवले जातात, तर त्याच्यावर निश्चित काहीतरी धोरण आपल्याला लोकप्रतिनिधी असतील, शासन असेल किंवा आपण सारी मंडळी आपले ह्यांचे प्रतिनिधी असतील, ह्यांनी साऱ्यांनी त्याच्यासाठी एक आवाज उठवायला पाहिजे आणि त्याचं एक धोरण ठरवण्यासाठी आपल्याला शासनाकडे जरूर ते प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे रस्ते बनवताना त्या रस्त्यावरनं कोणत्या क्षमतेची वाहनं जाणार आहेत याची तपासणी करून रस्ते बनवावेत, असं पाटील साहेबांचं म्हणणं आहे. एकंदर कोंबडा कुणाच्याही ह्याने म्हणजे आरवला तरी चालेल, परंतु रस्त्याची कामं झाली पाहिजेत. लोकांना रस्ते चांगल्या प्रतीचे पाहिजेत. आपण सावरोली खारपाडा रस्त्याचा उल्लेख केलात, ताकई आडोशी रस्त्याचा उल्लेख केलात, किंवा मग आपला मधला पळसदरी रस्ता असेल, रस्त्याची कामं कोणी केली याच्यापेक्षा ती झाली पाहिजे असं लोकांना वाटतं. आगामी काळात ते आपल्याला झालेली पाहायला मिळतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. निवडणुका जवळ आल्या की या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात असे कार्यकर्ते पळापळीला वेग येतो. खोपोली नगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर सध्या आपल्याला ग्रामीण भागातील चित्र पाहायला मिळते. शिवसेनेतनं राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतनं शिवसेनेतनं भाजपमध्ये असं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळते. निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले कार्यकर्ते खरंच निष्ठावान असतात का, असा प्रश्न मला पडतो, अनेकांना तो पडत असेल. पाटील साहेब, काय वाटतं आपल्याला, पक्ष बदलल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरती जे पक्षात आपल्या कार्यकर्ते येतात ते खरंच निष्ठावान असतात का? नाही, तो राजकारणाचा एक भाग आहे. आणि जे मग ह्या जिल्हा परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या या स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात, ह्या साधारण आपण बघितलं तर पक्ष हा प्रत्येकाचा पक्ष असतोच, परंतु मग स्थानिक लेवलला त्या पक्षाचे उमेदवार कोण आहेत त्या पद्धतीने स्थानिक लेवलला विचार करून मग कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट खरी असली तरी काही कार्यकर्त्यांच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल की त्यांना निश्चितच त्या पक्षामध्ये कुठेतरी त्यांची घालमेल होत असेल. मग ते आमच्या पक्षातील असतील किंवा शिवसेनेत असतील, भाजपमध्ये असतील, मग त्यांचे ते वैयक्तिक काही कारणं असतील, त्या कारणांच्या हेतूने ते आपले पक्षांतर करत असतात. परंतु जेव्हा एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जेव्हा दुसरा कार्यकर्ता जात असतो
तेव्हा निश्चितच त्या जाणाऱ्या त्या दुसऱ्या पक्षामध्ये त्या पक्षाचं बळ वाढत असतं. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपलं आपलं ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपण काय सांगाल पिंगळे साहेब? पक्ष बदलणं किंवा पक्षात या पक्षातून त्या पक्षात जाणं. आता तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी पहिले शिवसेनेमध्ये काम करत होतो. काम करत असताना आपण एक निष्ठेने एक दिलाने काम करत होतो. त्यावेळेला बाळासाहेबांचं नेतृत्व होतं आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जी त्यावेळची परिस्थिती होती ती बाळासाहेबांनंतरची परिस्थिती हळूहळू बदलत गेली. आम्ही त्यावेळेला विद्यार्थ्यात काम करत होतो. आम्हाला राज ठाकरे साहेबांचं नेतृत्व मिळालं. आम्ही मनसेमध्ये आलो त्यांच्याबरोबरच, कारण आम्हाला असं वाटलं नेत्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही त्यांच्यावर इकडे आलो. इकडे आल्यानंतर तोच ज्यावेळेला नेता होतो त्यावेळेला त्याच नेत्याला खालच्या माणसाची जाणीव नसते की त्याच्यावर किती अन्याय होतोय. ही प्रत्येक पक्षात परिस्थिती आहे. आणि मग अशा वेळेला झालं काय की आपण ज्या वेळेला पक्षासाठी सगळं आपलं घरदार सोडून ज्या वेळेला काम करत असतो आणि निष्ठेने ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला त्या निष्ठेने काम करणाऱ्या माणसाला कुठेतरी टोचत असतं की आपण निष्ठेने काम करतो, मग पक्षाचं आपल्याकडे लक्ष असायला पाहिजे. मग त्यावेळेला मग जर असं पक्षाने दुर्लक्ष केलं की तोच माणूस मग अजून एखादा आपला मार्ग शोधतो किंवा आपल्याला कुठे न्याय मिळेल. मग तो चाचपणी करतो की मला अशा ठिकाणी न्याय मिळेल की जिथं मला जी संधी पक्ष देईल त्या संधीतून मला लोकांसाठी काहीतरी करता येईल. कारण असे अनेक प्रकारची लोक आहेत, स्वार्थासाठी गेलेली पण अनेक प्रकारची लोक आहेत आणि लोकांची कामं आपल्याकडून व्हावीत ह्या दृष्टीने पण गेलेली लोक आहेत. मग तुम्ही मला विचाराल की तुम्ही पण 3 पक्ष बदलले, तर मी एवढंच सांगेन की मलाही शिवसेना सोडून मनसेत यावं लागलं का, मनसे सोडून BJP का यावं लागलं. त्याचं कारण असं आहे की माझ्या आजूबाजूला असणारी जी माझी लोक आहेत, मला जे लोकांना समाजासाठी जे काय करायचं आहे ते करण्यासाठी मला जर कुठल्याही एखाद्या पक्षाने जे तर चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं, मला त्यांनी थोडासा त्या पक्षाचा अधिकार दिला की या अधिकाराच्या माध्यमातून तू कामं करू शकतोस, तर त्यासाठी माणूस इकडून तिकडे जात असतो. आणि आज मला तोच आहे की कुठेही जाऊन स्वार्थ न साधण्यापेक्षा जगासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, सामान्य माणसासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. त्याच्यासाठीच माणूस पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलेला असतो. जिथं त्याच्यावर कुठेतरी अन्याय झालेला असतो म्हणून तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो. आणि मग त्या पक्षाने दिलेले संधीचं सोनं तो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गावखेड्यातल्या प्रत्येक माणसासाठी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे पक्ष कुठलाही असला तरी लोकांसाठी काम लोकांसाठी करण्याची जर काम इच्छा करण्याची, असेल, हा, पक्ष लोकांसाठी हा काम मुद्दा करण्याची. महत्वाचा ठरत नाही, काम करणं हे महत्वाचं आहे. आपल्याला दिलेली संधी लोकांसाठी उपयोगात आणता आली पाहिजे. तुम्ही मगाशी मी शिवसेनेत होता असा उल्लेख केला, खरं म्हणजे माझा पुढचा त्याच अनुषंगाने प्रश्न आहे. पाटील साहेब शिवसेनेतून राष्ट्रवादीत तर भुरके साहेब राष्ट्रवादीतून शिवसेनेत, असा दोघांचा प्रवास आहे. दोन्ही पक्षांचा अनुभव आहे. तुम्ही शिवसेनेत होतात, परंतु मी तुम्हाला तो प्रश्न विचारत नाही, तुम्ही त्याचा खुलासा केलाच सविस्तर. शिवसेना आणि राष्ट्रवादी असा दोन्ही पक्षांचा तुम्हाला अनुभव आहे. कुठला पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतो, कुठल्या पक्षात लोकशाही आहे? पाटील साहेब तुमच्यापासून सुरुवात करतो. नाही, मी जरूर याविषयी बोलेन की लोकशाही आपल्या राज्यघटनेच्या लोकशाहीच्या आधारावर आपलं राजकारण चालतं आणि राजकारणामध्ये प्रत्येकजण जो त्या पक्षामध्ये काम करत असतो, ज्या नेतृत्वाखाली काम करत असतो, तो त्या नेतृत्वाचं आणि त्या पक्षाचं निश्चितच चांगलं काम आहे असं सांगणार आणि ते करावंच लागतं. प्रत्येक कार्यकर्त्याने आपलं नेतृत्व आणि आपला पक्ष याच्यावर निष्ठा ठेवूनच काम केल्याने त्या कार्यकर्त्याला त्या पक्षामध्ये चांगल्या रीतीने काम करता येतं. पाटील साहेबांनी तसं गोलमाल उत्तर दिलंय, सविस्तर असं काय उत्तर दिलेलं नाहीये. मला वेगळ्या उत्तराची थोडीशी अपेक्षा होती. आपण भुरके साहेबांकडे जाऊयात. तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीत काही दिवस होतात. राष्ट्रवादीतून मी तुमचा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा झाला. शिवसेनेने तुम्हाला बरंच काही दिलं असं मलाही वाटतं. तुम्ही समाधानी असाल गेल्या 10 वर्षातल्या तुमच्या प्रवासाबद्दल. दोन्ही पक्षात काम करताना चांगलं कुठं वाटलं, म्हणजे राष्ट्रवादीत वाटलं की आता शिवसेनेत तुम्ही समाधानी आहात काय? राजकारणामध्ये कसं काम करत असताना प्रत्येक पक्ष ज्या पक्षात आपण काम करतो तो पक्ष आपल्याला चांगलाच असतो. राष्ट्रवादीत असताना सुद्धा माझे वरच्या लेवलला किंवा सगळ्या नेते लोकांशी संबंध चांगले होते. काम मला प्रत्येक वेळेला संधी दिली. पण त्याच्यानंतर थोडंसं वाटलं शिवसेनेमध्ये काम करावं. शिवसेनेत गेल्यानंतर चांगली संधी दिली. शिवसेना पक्षाने मला पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्ही वेळेला, आणि आता मला शिवसेनेत चांगलं वाटतं. अच्छा, गेली 10 वर्ष शिवसेनेत असल्यामुळं एका घरात राहिल्यानंतर शेवटी ते वातावरण चांगलं होतं, सूट होतं. आता तुम्हाला शिवसेनेचं वातावरण सूट झालं असं आपण म्हणूया. 5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आपल्याला पाहायला मिळत होते. अनेक पक्षातली लोक राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत होती. तशीच आता परिस्थिती आपल्याला शिवसेनेत पाहायला मिळते. 2.5 वर्षापूर्वी राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणारी संख्या आहे, पण ती तुलनेने शिवसेनेपेक्षा नक्की कमी आहे. राष्ट्रवादीत म्हणजे तेव्हा असं बोललं जायचं की आता बोट भरले, बसायला जागा नाही, बोट बुडेल की काय, असं सगळं वातावरण तयार होतं. आणि तसंच झालं. निवडणुका झाल्यानंतर बोट बुडाली की काय, सगळे कार्यकर्ते महत्त्वाचे पक्ष सोडून बाजूला गेले. पक्ष कार्यकर्ते बाजूला गेले तरी पक्ष काही थांबत नाही, पक्ष काही कुठला संपत नाही. पक्षाचं काम आजही सुरू आहे. शिवसेनेची बुरकेसाहेब आता सध्या तशीच परिस्थिती आहे. रोज चांगल्या पद्धतीने किंवा मोठ्या संख्येने आपल्याकडे पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओढा आहे. जशी राष्ट्रवादीची 5 वर्षापूर्वी अवस्था होती, तशीच अवस्था आपली होईल की काय अशी भीती वाटते. काय वाटतं आपल्याला? असं नाही तर काय, पक्ष वाढल्यानंतर पक्ष आता सत्ता असल्यामुळं कार्यकर्त्यांचा ओढ वाढतो, कामं होतात, याने पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढते. बाकी जशी काही वोट भरणार नाही शिवसेनेची भरली तरी आमची पक्षश्रेष्ठी भक्कम आहे त्यासाठी. नाही, आता कसं आहे, तुम्ही बऱ्याच प्रश्नांची उत्तर देत नाही आहेत, परंतु अगोदर असलेली गटबाजी आणि आता पुन्हा नवीन शिवसेनेत कार्यकर्त्यांचा प्रवेश- गटबाजी वगैरे काही नाही, शिवसेनेत सगळे एकत्र आहेत. ते आता आपण मागच्या विधानसभेला पाहिलं, आता जिल्हा परिषदेला त्याचं चित्र आपल्यासमोर येईलच. तुम्हाला आणखी एक प्रश्न माझा असा आहे, विजयाताई बुरके गेली 5 वर्षे जिल्हा परिषद सदस्य आहेत. 5 वर्षात मगाशी आपण उल्लेख केला होता कामांचा, कोणती अशी भरीव कामं आहेत ज्याचा आगामी निवडणुकीत शिवसेनेला फायदा होईल? 2007 साली आम्ही पंचायत समितीची पहिली निवडणूक लढलो. त्यावेळेस मिसेस माझी पंचायत समितीत निवडून आली. तर त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही बरीचशी विकास कामं, प्रत्येक आदिवासी वाडी, परत समाज मंदिर असू दे, रस्ते असू दे. त्याच्यानंतर 2007चा परफॉर्मन्स डोळ्यासमोर ठेवून पक्षाने आम्हाला जिल्हा परिषद उमेदवारी दिली. मला पंचायत समिती दिली. पंचायत समितीला माझा थोड्याशा मताने पराभव झाला आणि मिसेस जिल्हा परिषदेला निवडून आली. ते आल्यानंतर मतदारसंघामध्ये प्रामुख्याने माझं पंचायत समितीचं इमारतीचं काम अर्धवट होतं, ते पूर्ण करून घेतलं. त्यानंतर उंबरविरासारखा ठाकूरवाडी, अतिशय दुर्गम भाग, तिथं लाईटची व्यवस्था नव्हती. ती प्रामुख्याने लाईटचं आता एक 15-20 दिवसात त्या लाईटचं काम चालू होते. त्या वाडीमध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती, तिथं पाणी आणून दिलं. चावणीसारख्या दुर्गम भागात लाईट नव्हती, तिथं सुद्धा मीच सभापती असताना आम्ही लाईट आणून दिली. सासगाव मंदिर, जिथं धाकटी पंढरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्या धाकट्या पंढरीसाठी मी 60 लाख रुपयाचा निधी पूर्ण मंदिराचं सुशोभीकरण करण्यासाठी आणून दिला. त्याच्यानंतर प्रत्येक गाव, कुठला गाव आणि वाडी अशी नाही की तिथं विजयाताई बुरके यांची पाठी नाही. एवढी विकास कामं मी जवळजवळ 7.25 कोटीची विकास कामं या मतदारसंघात गेल्या 10 वर्षामध्ये केली. आणि त्याच ह्याच्यावर आमच्या या निवडणुकीला पक्षाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि गेल्या 10 वर्षात साधारण 7.25 कोटीची विकास कामे केलीत, त्याचा फायदा आगामी काळात जे कोणी उमेदवार असतील त्यांना निश्चितपणे होईल असं आपलं मत आहे. पाटील साहेब, माझा प्रश्न आता तुम्हाला आहे. आमदार सुरेश लाड साहेब या ठिकाणी या मतदारसंघात आमदार आहेत. या मतदारसंघात आपला खालापूर तालुक्याचा विचार केला, त्यांनी असा कोणता निधी दिला आहे, अशी मला 4-5 कामं सांगा की ज्यामुळं तुम्ही लोकांसमोर जाल आणि लोकांना सांगाल की बाबा राष्ट्रवादीला मतदान करा किंवा आम्हाला मतदान करा. अशी कोणती एक 4 कामं आहेत महत्त्वाची मोठी की जी तुम्ही सांगू शकाल? आता तुम्ही चौकशी केली तर आपल्याला माहिती मिळेल की आत्ताच आमदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन MMRDAचा फार मोठा निधी आपल्या तालुक्यासाठी मिळवलेला आहे. दुसरी गोष्ट, आज गावखेड्यामध्ये आपण जातो, पूर्वी अंगण असायचे लोकांना बसायला चर्चा करण्यासाठी. आज तशी परिस्थिती राहिली नाही आहे. एका घराचे 4 घर झालेले आहेत, त्यामुळे लोकांना अंगण राहिले नाही, बसायला जागा राहील. गावात एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी गावकऱ्यांची अडचण होते. मग अशा ठिकाणी सामाजिक सभागृहांच्या माध्यमातून खूप मोठं काम, खूप चांगलं काम आमदार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अनेक पाण्याच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम असतील, तुम्ही गावागावातले छोटे मोठे रस्ते असतील, या साऱ्यांसाठी आमदार साहेबांच्या निधीतून फार मोठा निधी आपल्याला इकडे तालुक्यामध्ये आलेला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये नुकतेच आता आपण ह्या 8-15 दिवसामध्ये आपण सुरांड्याच्या रस्त्यासाठी आपण निधी आमदार साहेबांनी दिलेला आहे. तुकसई गाव असेल त्यासाठी निधी दिलेला आहे. तुमचं वावशीमध्ये झाडाणी असेल, होराळा असेल, नंदनपाडा असेल, अशा ठिकाणी आता खूप मोठ्या प्रमाणात निधी आलेली, त्या कामांची सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि तालुक्यामध्ये अशी बरीचशी कामं आहेत की त्यांच्या आमदार साहेबांच्या निधीतून ते आता कामाला सुरुवातसुद्धा झालेली आहे. आमदार साहेबांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे असं तालुकाध्यक्षांनी आता सांगितलं.
पिंगळे साहेब, आपल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी या तालुक्यात नाही आहे, विधानसभेला सुद्धा नाही, जिल्हा परिषद सुद्धा नाही, त्यामुळे त्या अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. परंतु ह्या दोघांनी जी माहिती दिली, आपलं मत काय आहे याच्यावरती? कामं झालीत का नक्की? आता नरेश पाटील साहेब म्हणाले की आमदार साहेबांच्या माध्यमातून हे कामांचं आता त्यांनी जो पाठपुरावा केला आहे, निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन करणं आणि नंतर ते कामं न होणं यातमध्ये खूप फरक आहे. कारण आता जी कामं त्यांनी सांगितली ती माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा नियोजनमधून आलेली कामं आहेत. त्यामध्ये एकट्या राष्ट्रवादीचीच कामं नाही आहेत, सगळ्या तिन्ही पक्षाची कामं आहेत. जिल्हा नियोजनावर आमचे पण 2 आमदार आहेत, त्या समितीवर आमचे 3-4 मेंबर समितीवर आहेत. त्या माध्यमातून आम्हालाही त्यातली कामं मिळालेली आहेत. आम्ही त्या ह्याच्यातून रस्त्याचं कामं आणले, पण रस्ते झालेले नाही आहेत. निवडणुका आल्यात म्हणून भूमिपूजन घाईघाईत उरकून घेतलेलं आहे. ह्याचा अर्थ ती कामं झाली का? असं होत नाही. आज परिस्थिती अशी की आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलीच कामं केलेली नाही. आमच्याकडे जेवढं आलं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आज धामणी आदिवासी ठाकूरवाडी आहे की तिथे देश स्वतंत्र झाल्यापासून तिकडे कोणी ढुंकून पाहिलं नाही, सगळे सत्तेत येऊन गेले. सगळ्यांनी तिथेची लोकप्रतिनिधी स्वतः निवडून आलेले आहेत, पण कोणी प्रयत्न केला नाही. पण आज त्याच कामाचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या वेळेला केला, त्यावेळेला सावरली ते धामणी ती आदिवासीवाडी 2.5 किलोमीटरचा रस्ता आपण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याचं आता काम आपण आणले. काम आणणं आणि काम पूर्णत्वास नेणं यातला बराचसा फरक आहे. आज पण अजूनही काही शासकीय अधिकाऱ्यांना तेवढा लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्या कारणाने ते जेव्हा घर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये वागत आहेत. त्यांच्याकडे एस्टिमेट बनवायला वेळ नसतो, आपण घाईघाईमध्ये नारळ फोडतो, त्यांचा एस्टिमेट बनवायला सामान्य जातात. म्हणजे कामं ठोस केली हे सांगण्यासारखं आपल्याकडे काही नाही आहे. तसं सांगायला गेलो तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिथं कुठं आहेत ते सगळं आपण सांगू शकतो. इथं कामं आम्ही आणली, इथं कामं आम्ही आणली. कामाचा पाठपुरावा होऊन कामं ज्या वेळेला सोडेल लोकांसमोर येतील त्यावेळेला आपण कामं केली, हा त्यातला खरा विश्वासाचा भाग होतो. आज आमच्या चौक जिल्हा परिषद नव्याने झालेल्या मतदारसंघामध्ये आज जर पाहिलं तर आम्ही बोरगावमध्ये एक जिल्हा नियोजनच्या माध्यमातून रस्ता आणला. त्याचं भूमिपूजन झालं नाही, पण ठीक आहे, तर एस्टिमेट तयार आहे, सगळं तयार आहे. निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्यामुळे आता ते थांबलं. आचारसंहितेनंतर त्याचा कामाचा पाठपुरावा करून 15 ते महिनाभरामध्ये तो काम झाला पाहिजे, याचा पाठपुरावा करणं फार गरजेचं आहे आणि तो आमच्या माध्यमातून होईल. तुपगावमध्ये आम्ही एक रस्त्याचं काम आणलं, तुपगाव ते तुपगाव मंदिरापर्यंत. त्याच्यानंतर मी माझ्या गावात आज कित्येक वर्ष, जवळजवळ 20-25 वर्ष घोडुली ते अंजरूनला जोडणारा जो पूल आहे, ब्रिज आहे, तो कधी एवढे सत्तेत असताना, आता नरेश पाटील साहेब म्हणाले की आमदार तिसरा टर्म आमदारांचा आहे जवळजवळ, मग अशा तिसऱ्या टर्म आमदारांचा असताना आज तिथे आमच्या गावात पण राष्ट्रवादीचे पदाधिकारी असताना कधीही पाठपुरावा करता आला नाही. त्या तो जो एक गाडी कशी तरी जेमतेम पास होते अशा रस्त्याला कधी मोठा रस्ता बनवण्याचा प्रयत्न झाला नाही. पण 6 वर्षभरामध्ये मला पक्षाने तालुका अध्यक्षपद दिल्यानंतर, जबाबदारी दिल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा करून 30 लाखाचा ब्रिज मी मंजूर करून आणला, जो अंजरून ते घोडुली जोड रस्ता. त्याच्यानंतर गेली कित्येक वर्षे आमची घोडुली वाडीची स्मशानभूमी आजपर्यंत म्हणजे जे जिल्हा परिषदमध्ये आज 15 ते 20 वर्ष सत्तेमध्ये शिवसेना आहे, पण त्यांना ती स्मशानभूमी कधी आणता आली नाही. कुठंतरी नाल्याच्या बाजूला ते जाळण्याचा प्रयत्न गावाला आतापर्यंत करत होते. ते 10 लाखाची स्मशानभूमी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाठपुरावा करून जिल्हा नियोजनातून घेतलेली आहे. त्यांना तिथे 2 पाण्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने आमच्या वॉटर स्कीमला पाणी पुरवठा होत नाही म्हणून 2 बंधारे, कोल्हापुरी बंधारे आपण त्याच ग्रामपंचायतमध्ये आणले. अशा प्रकारची कामं करत असताना एखादा लोकप्रतिनिधी असणं आणि लोकप्रतिनिधी नसून सुद्धा कामं करणं हा आमच्याकडे असलेला प्लस पॉईंट आहे. तो लोकांपर्यंत आपण येऊन आम्ही कामं केली की न केली, कोण करतं ना कोण करत नाही, याचा लोक आपल्याला रिझल्ट देतील. मी सांगण्यापेक्षा अगदी बरोबर आहे. मोठे साहेब, मला याच्यामध्ये सांगायचं आहे की आता पिंगळे साहेबांनी सांगितलं की काही कामांची फक्त नारळ फोडले आणि काही कामं सुरू झाली नाहीत. तर असं नाही आहे. तुकसेच्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, सुरांड्याच्या रस्त्याला मटेरियल पडले, आता ते 1-2 दिवसात काम पण मार्गी लागेल. खरिवली फाटा ते गोठिवली तो रस्ता मार्गी लागलेला आहे, ते काम पूर्ण झालेलं आहे. जी कामं मंजूर झालेली आहेत त्या कामांना सुरुवात झालेली आहे आणि काही कामांच्या मंजुरी लेट झाल्या, त्या कामांची वर्क ऑर्डर आल्यानंतर ती कामं सुरू होतील. याचा अर्थ असा नाही की फक्त नारळ फोडलेत, निवडणुका आल्या म्हणून, असं नाही आहे. जी कामं मंजूर झालेली आहेत आणि ज्या कामांच्या वर्क ऑर्डर आलेल्या आहेत ती कामं पूर्ण पण झालेली आहेत, काही कामांना सुरुवात झालेली आहे. आणि निवडणुकीसाठी हे नसून आमदार लाडसाहेब हे नेहमीच तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याप्रमाणे जी कामं त्यांच्या माध्यमातून होणारी आहेत ती भविष्यात सुद्धा केली जातील.
थोडक्यात जनता सुज्ञ आहे. आगामी निवडणुकीत जनता योग्य तो निर्णय घेईलच. ज्यांनी कामं केली त्यांच्यासोबत जनता राहील आणि ज्यांनी केली नसेल त्यांच्यासोबत कदाचित जनता राहणार नाही. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. परंतु पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. आपण घेऊया छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी. ऐतिहासिक वारसा असलेल्या रायगड जिल्ह्याने कृषी, पर्यटन, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. JNPT, ONGC, MIDC, एक्सप्रेस वे आणि कोकण रेल्वेमुळे तर रायगडची महती आता साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलीय. अशा बहुसंपन्न रायगडातील सर्व घडामोडींचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही झालो आहोत सज्ज. हे आहेत आमचे रायगड जिल्ह्यातील शिलेदार. दिनेश पाटील खालापूर, प्रवीण जाधव खोपोली, मनोज भिंगारडे पनवेल, विरेश मोडखरकर उरण, किरण बाथम मुरुड, राकेश खराडे रसायनिक, राजेश भोसतेकर अलिबाग, संजय गायकवाड कर्जत, मिलिंद कदम माथेरान, धम्मशील सावंत सुधागड, दीपक शिंदे महाड, शैलेश पालकर पोलादपूर, अजय कदम माथेरान, शशिकांत मोरे रोहा, प्रवीण गोरेगावकर माणगाव, अमोल जंगम म्हसळा, सावंत तवसाळकर श्रीवर्धन, विशाल विकारी लोणावळा, अजय गायकवाड नेरळ. तर रायगडातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त संवाद मराठी. पारदर्शकता हीच विश्वासार्हता. शेती बागा माडाची गवाडी नवरीला घुंगराची गाडी जशी राजा राणीची गजोडी नवरीला चांदण्याची साडी सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलके नव्या जुन्या आठवणी भास परके दारी सरंगीचे सूर ताटे मनी हूर हूर चाले विरहाचा पुढे वारसा फुलमाळा मंडपाच्या दारी झालरीना सुखाच्या किनारी नवी नाती ओळखीची सारी सपनाची दुनिया गण्यारी ब्रेक नंतर
वाद नवे संवाद या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या विषयावरती आपण मान्यवरांसोबत चर्चा करतोय. बुरके साहेब, मला सांगा, खालापूर तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे, हे नाकारता येणार नाही. मात्र गटबाजीने शिवसेनेला पोखरले. विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत किमान गटबाजी होणार नाही याची काळजी घेतली जाईल का? नक्कीच घेतली जाईल. विधानसभेचा पराभव डोळ्यासमोर ठेवून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण ताकदीने एकनिष्ठ सगळी गटबाजी कुठली सगळी बाजूला सारून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गटबाजी आहे असं तुम्ही मान्य करताय? म्हणजे नाही, गटबाजी नाहीच ना. मगाशी तुम्ही गटबाजी नाही असं म्हटलं, आता म्हणताय गटबाजी बाजूला सारून सामोरं जाऊ. म्हणजे थोडक्यात गटबाजी शिवसेनेत विधानसभेचा पराभव डोळ्यासमोर ठेवून खोपोलीत शिवसेनेला बुरके साहेब चांगलं यश मिळालं, हे नाकारता येणार नाही. खोपोलीत 10 जागा जिंकल्यात आपण. मात्र विधानसभा आणि खालापूर नगरपंचायतीमध्ये जो काही पराभव झाला होता तो गटबाजीमुळे झाल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती. विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढलेले 2 उमेदवार सध्या एकत्र फिरताना दिसत आहेत. सर्वसामान्य जे शिवसैनिक आहेत, प्रामाणिक जे शिवसैनिक आहेत, ज्यांनी शिवसेनेसाठी चांगलं काम केलं, मगाशी पिंगळे साहेबांनी त्याचा उल्लेख केला होता, त्यांच्यामध्ये नाराजी आहे कुठेतरी. विधानसभेला वेगळं लढायचं आणि पुन्हा एकत्र यायचं, पुन्हा सगळ्या चर्चा करायच्या, याचा फटका तुम्हाला बसणार नाही का आगामी निवडणुकांमध्ये? कसं आहे, शिवसेनेची भूमिका पक्ष नेतृत्व ठरवतो, उद्धव साहेब ठरवतात. उद्धव साहेबांनी दोघं वेगवेगळे लढले, त्यानंतर उद्धव साहेबांनी त्यांना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश दिला म्हटल्यानंतर आता दोन्ही म्हणजे दोघंही शिवसेनेचेच पदाधिकारी आहेत. त्यामुळे आता काय त्याचा मला वाटत नाही काय जिल्हा परिषद निवडणुकीवर काय परिणाम होईल किंवा फटका बसेल. एकंदर 2 एकमेकांच्या विरोधात लढलेले 2 नेते एकत्र आल्यामुळे आता पक्षाने दोघांना एकत्र एका व्यासपीठावर आणले ना. ताकद तुमची वेगळी झाली होती, ती आता वाढली असं म्हणायला काही हरकत नाही. चांगलं आहे, म्हणजे शुभेच्छा आहेत आपल्या तुम्हाला. पाटील साहेब, माझा प्रश्न आता तुम्हाला आहे. खोपोलीत आपण शेका पक्षावर आघाडी केली होती. खोपोली हा आपला विषय नसला तरी मी विचारतो, आघाडी केल्यानंतर राष्ट्रवादीला अपेक्षित असं यश मिळालेलं नव्हतं. खालापूर तालुक्यात किंवा जिल्ह्यात आता आपण शेका पक्षाला बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जातोय. शेका पक्षाचा कितपत फायदा होईल राष्ट्रवादीला? आघाडीला किती फायदा होईल? नाही, निश्चितच फायदा होईल. कसं आहे, खोपोली नगरपालिकेची निवडणूक आणि तालुक्याची ग्रामीण भागातली निवडणूक यामध्ये आपल्याला फरक निश्चित बघायला मिळेल. खोपोलीमधल्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे काही पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी यांनी पक्षांतर केलं होतं आणि खोपोली शहरामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं होतं की या ठिकाणी राष्ट्रवादीला फार मोठा फटका बसेल. पण अशा परिस्थितीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि 10 जागा या निवडून आलेल्या आहेत. आणि ग्रामीण भागातलं म्हणाल तर ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या आदरणीय नेतृत्वाच्या आदेशाने एकत्रितरित्या आणि प्रामाणिकपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. त्यामुळे तालुक्यामध्ये निश्चित आम्हाला यश मिळेल. शेका पक्ष बरोबर असल्यानंतर त्याचा फटका बसणार नाही, उलट फायदाच होईल असं आपण आता सांगितलं. उमेदवारीवरनं शेका पक्षात थोडीशी नाराजी असल्याची चर्चा आहे. 12 जागा आहेत. मगाशी मी तुम्हाला तो प्रश्न विचारला होता. वरिष्ठ स्तरावर जी काय आघाडी झाली आहे ती कार्यकर्त्यांना मान्य नसल्याची चर्चा आहे खूप, म्हणजे खालच्या स्तरावरती. त्याचा काही त्रास होईल का आपल्याला? ह्या चर्चा ज्या आहेत ह्या नाक्यावरच्या चर्चा म्हणता येईल. पण प्रत्यक्ष आपण पाहाल तर शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असे कुठेही जाहीररित्या अधिकृतरित्या अशी आपली भूमिका मांडत नाहीत. ते निश्चितच प्रत्येकजण आपल्या नेतृत्वाचा आदेश मान्य होईल अशा प्रकारे चर्चा करतायत आणि नेतृत्व जो निर्णय देईल तो दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे. कार्यकर्त्यांना एकंदर वरच्या स्तरावर जो काही निर्णय घेतला जातो तो मान्य असं आपलं मत आहे. पिंगळे साहेब, मला सांगा, भाजपने खोपोली नगरपालिकेची निवडणूक लढवताना मोठी ताकद लावली होती. माजी खासदार रामशेठ ठाकूर खोपोली तळ ठोकून बसले होते, तरी खोपोलीकरांनी भाजपला 3च जागा दिल्या. आपण आता पुन्हा खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोरे जात आहे. तशाच प्रकारची ताकद लावली जाईल हे निश्चित, कारण आपण खोपोलीत सक्रिय होतात आणि आता तालुक्यात तर तुम्ही प्रमुखच आहात. खोपोलीकरांनी आपल्याला नाकारलंय, खालापूरकर तरी स्वीकारतील का? काय वाटतं आपल्याला? खोपोलीकरांनी आम्हाला नाकारले असं म्हणताच येणार नाही, कारण आमचं काहीच नव्हतं. आम्ही शून्यातून इथपर्यंत आलो. म्हणजे खोपोलीकरांनी आम्हाला जेवढं
आम्हाला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षाही जास्त खोपोलीकरांनी आम्हाला दिलं, कारण आम्ही शून्यातून 11,500 मतांवर आलो. आज तसं पाहिलं तर एवढी मोठी मतांची संख्या भाजपला कधी मिळाली नव्हती, आणि ती रामचंद ठाकूर साहेब आणि जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून आज आम्हाला इथे मिळाली. आम्ही केली असेल मेहनत, पण बाकी सगळं श्रेय त्या दोघांचंच आहे. आणि त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये निवडणूक लढत असताना आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल, कारण तालुक्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेब स्वतः चौकच्या भागामध्ये त्यांचं स्वतःचं फार्म हाऊस आहे, तर ते रहिवासी आहेत स्वतः तिथले, आणि त्याच्यामुळे ते जातीने लक्ष देऊन तालुक्यामध्ये सुद्धा खोपोलीसारखाच एक चांगल्या प्रकारचा काम आपल्याला निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. आपण मगाशी उल्लेख केला होता शिवसेनेचा आणि मनसेचा. आपण मनसेचे तालुका अध्यक्ष म्हणून काम केले. आपण तालुका अध्यक्ष असताना किंवा त्यानंतरही मनसेला ग्रामीण भागात किंवा शहरी भागात म्हणावं तसं यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं निवडणुकांमध्ये. आता आपण भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत. भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये आहे, त्यामुळे या निवडणुका जे होऊ घातल्या आहेत त्यामध्ये यश मिळवण्याचं मोठं आव्हान तुमच्या समोर आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच वाटतं. पण मनसे आणि भाजप याची तुलना आपण नाही करू शकत, कारण मनसेत असताना ज्या वेळेला मी काम करत होतो त्यावेळेला मनसेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात परिस्थिती तीच होती की काम करणारा जो असतो तो कामच करत राहतो, त्याला बाकी पाठबळ पक्षाकडून किंवा वरिष्ठ नेत्यांकडून कधी मिळालं गेलं नाही. पण आज भारतीय जनता पार्टीमध्ये फार वेगळं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जी याची भूमिका आहे, जी फ्री हँड देण्याची भूमिका आहे, ती पक्षात काम करताना त्याचा खूप फायदा होतो. कारण ज्या वेळेला एखाद्याला त्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्यानंतर त्याला दिलेला तो अधिकार असतो तालुक्यामध्ये काम करताना, त्याचा फायदा नक्कीच पक्षासाठी होतो. कारण ज्याला निर्णय प्रक्रियेमध्ये स्वतः जबाबदारी असते तेव्हा माणूस त्या प्रकारचे निर्णय घेतो. मग तो निर्णय घेत असताना स्वतःने घेतलेला निर्णय चुकला तरी तो त्यातून अनुभवाने शिकतो, आणि त्यातून जर विजय मिळाला तर त्यातून त्याला तो आनंद होतो आणि एक विश्वास निर्माण होतो की मी काहीतरी करू शकलो. तसं भारतीय जनता पार्टीमध्ये एखाद्यावर जबाबदारी दिली तर त्या जबाबदारीचा भान ठेवून त्याला तो सर्वस्वी अधिकार दिला जातो की या तालुक्यामध्ये निर्णय घेण्याची जबाबदारी त्याची असते, निर्णय त्यांनी घ्यायचा असतो. मग हार झाली तरी निर्णय त्याचा असतो, जबाबदारी त्याची असते, आणि जिंकला तरी जबाबदारी त्याची असते. हे एखाद्या वेळी ज्या ठिकाणी होतं त्यावेळेला तो माणूस आपलं सर्व तन मन धन लावून त्या पक्षासाठी काम करत असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बघायचं झालं तर वरिष्ठांचं पाठबळ म्हणजे मग तिथे जिल्हाध्यक्ष असेल, वरचे नेते असतील, मग पालकमंत्री असेल, अशांच्या माध्यमातून ज्या वेळेला तालुक्याकडे लक्ष दिलं जातं त्यावेळेला तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना खालील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण त्याच विश्वासाने जवळ घेतो आणि काम करून घेतो. त्यावेळेला नक्कीच मी तुम्हाला आज विश्वास देऊ शकेन की जी लढाई मी लढेन मग ती एकट्याच्या भारतीय जनता पार्टीच्या बळावर असेल किंवा मग कोणाबरोबर युतीबरोबर असेल, त्यावेळेला संपूर्ण ताकद लावून ती जिंकण्याचा प्रयत्न करून जे खोपोलीमध्ये चूक घडली ती पुन्हा इथे तालुक्यामध्ये घडणार नाही याची कुठेतरी मी विश्वास तुम्हाला देऊ शकतो. थोडक्यात आगामी निवडणुकांचं आव्हान स्वीकारायला तुम्ही सज्ज आहात असं आपण म्हणूयात. माझा सगळ्या तिघांनाही एकच कॉमन प्रश्न आहे. मी पाटील साहेबांपासून सुरुवात करतो. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसमोर लोकांसमोर जाताना प्रचारासाठी आपण आपला पक्ष किंवा आपल्यावर शेका पक्ष असणार आहे, दोन पक्षांचे कोणते मुद्दे असतील, कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जाल? नाही, मुख्य मुद्दा हा विकासाचा मुद्दा राहणार आहे. आणि जे विकासाची कामं आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यात झालेली आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली आहेत ते मुद्दे तर असतीलच, पण भविष्यामध्ये ज्या काही आणखी चांगली गोष्टी आपल्याला करता येतील त्या करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते सुद्धा मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ आणि जास्तीत जास्त कामं भविष्यामध्ये तालुक्याच्या या ग्रामीण भागामध्ये कशी आणता येतील यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही निश्चितच आपण जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपण प्रयत्न करू. बोरके साहेब, शिवसेना लोकांसमोर जाताना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर निवडणुकीला सामोरे जाईल? विकासाचा मुद्दा तर महत्त्वाचा आहेच. विकास हा सगळ्यात, आणि शिवसेनेचा ब्रीदच आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण. हे आम्ही ब्रीद घेऊन लोकांच्या समोर जाणार आणि नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही निवडणूक ताकदीनिशी निवडून येणार. संजय साहेब, आपण काय मुद्दे घेऊन जाणार? भाजप काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाईल? भाजपचा मुद्दा, भाजप काय मुद्दा घेऊन जाईल म्हणण्यापेक्षा भाजप विकासाच्या दृष्टीने आज तुम्हाला देशात आणि महाराष्ट्रामध्ये जी पावलं उचलतोय
त्या दृष्टीने सांगायची गरजच नाही आहे की भाजप या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपलं स्वतःच्या ह्याच्या उमेदवाराकडून किंवा स्वतःचा लोकप्रतिनिधी कसा येईल आणि त्या माध्यमातून कशी लोकांची कामं होतील विकासाची, हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी तालुक्यामध्ये काम करेल. प्रेक्षको, रंगत चाललेली ही चर्चा अशी सुरू राहावी असं आपल्याला वाटत असलं तरी आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आपल्याला ही चर्चा या ठिकाणी थांबवावी लागणार आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये प्रचारादरम्यान एकमेकांवर होणारे आरोप आणि प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतील. राजकीय पक्षांमध्ये रंगणारा हा कलगीतुरा आपले मनोरंजन करणारा असेल असं म्हणायला काही हरकत नाही. मात्र निवडणुका झाल्यानंतर ग्रामीण भागातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते लवकर सुटतील अशी अपेक्षा आपण करूयात. या चर्चेत आज आपण इथेच थांबणार आहोत. आपल्या वाद नवे संवाद या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा संवाद मराठी.